नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 23 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची नवमी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग गंड आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो दिवसाचा कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:54 ते 11:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:01 ते 3:23 आणि यमगंड काळ सकाळी 7:10 ते 8:32 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षलबरोबर प्रतियोग करेल. मंगळ आणि शुक्राबरोबर त्रिकोणयोग करेल. बुधाबरोबर लाभयोग करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि बुधाचा प्रतियोग होईल. त्याचप्रमाणे बुध आणि हर्षलचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातला मंगळ आणि लाभातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. याचप्रमाणे भाग्यातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. भाग्यातला बुध आणि तृतीयातला मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहे आणि तुमच्याच राशीतला हर्षल आणि भाग्यातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. फक्त जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमच्या दोघांमध्ये प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन थोडेसे येऊ शकतील, काळजी घ्या. याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमची महत्त्वाची कामं मात्र मार्गी लागतील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकेल. भाग्याची साथसुद्धा चांगल्या प्रकारे लाभू शकेल. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काही चांगले आयडियाज वगैरे सुद्धा येऊ शकतील. जरूर त्यावर तुम्ही विचार करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातला हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. याचप्रमाणे अष्टमातला बुध आणि द्वितीयातला मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहे. अष्टमातला बुध आणि व्ययातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका. सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आजच्या दिवशी काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे संधी तुम्हाला येऊ शकतील, पण तो निर्णय मात्र आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च होतील. इझी मनीच्या मागे लागू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि सप्तमातला बुध हे परस्पर प्रतियोग करणार आहे आणि भाग्यातल्या आणि तुमच्या लाभातल्या हर्षलबरोबर हा सप्तमातला बुध त्रिकोणयोग सुद्धा करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी राहणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे होतील
नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस जो आहे तो उत्तम राहील. याचप्रमाणे खास करून आजच्या दिवशी महत्त्वाची कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. जी कामं पूर्ण होत नाहीत ती जरूर हाती घ्या. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कला क्षेत्राशी निगडीत असाल तर प्रसिद्धीला येणं आणि त्या संदर्भात नावलौकिक होणं अशा प्रकारच्या काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे तुमचा जी एनर्जी आहे, तुमचा जो मूड आहे तो चांगल्या प्रकारचा दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध किंवा तुमच्या दोघांमध्ये खटके वगैरे उडण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. काही नवीन संकल्पना किंवा काही नवीन आयडियाज तुम्हाला सुचू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातला मंगळ आणि अष्टमातला शुक्र हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातला बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील. छोट्या मोठ्या गोष्टी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील त्याकडे लक्ष द्या. याचप्रमाणे काही अनपेक्षित छोटे मोठे लाभ मिळू शकतील. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. फसलं जाणं, फसवले जाणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. या बाबतीत काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संकल्पना किंवा आयडियाज तुम्हाला सुचू शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातला मंगळ आणि सप्तमातला शुक्र हे परस्पर चंद्राबरोबर त्रिकोणयोग करतील. पंचमातल्या बुधाबरोबर तृतीयातला जो चंद्र आहे हा लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे पंचमातला बुध आणि लाभातला मंगळ हे परस्पर प्रतियोग करतील आणि भाग्यातला हर्षल आणि पंचमातला बुध हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस आजचा अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. फक्त स्वतःच्या भावभावनांवरती मनावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. छोट्या छोट्या कारणावरून तुमच्या मनाचा तोल ढळू शकेल. यावर थोडं लक्ष द्या. महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर छोटे मोठे लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातला मंगळ आणि षष्ठातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. चतुर्थातला बुध आणि दशमातला वक्री मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहेत आणि चतुर्थातला बुध आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करतील. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील किंवा तत्संबंधी काही नवीन आयडियाज समोर येऊ शकतील. त्याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वास्तूच्या संदर्भातले घराच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातला शुक्र आणि भाग्यातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. तृतीयातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातला बुध आणि भाग्यातला वक्री मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहेत आणि तृतीयातला बुध आणि सप्तमातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग सुद्धा करणारे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. जी कामं होत नाही ती जरूर हाती घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे जास्त आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल, मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही
कोणत्या थिएटरिकल क्षेत्रामध्ये असाल किंवा आर्टिस्टिक असाल, तर तुमच्या नावाच्या संदर्भात प्रसिद्धीचे योगसुद्धा आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात समोर येतील. याचप्रमाणे काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातला मंगळ आणि चतुर्थातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातला बुध आणि अष्टमातला मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला बुध आणि षष्ठातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्तच प्रमाणात दिसून येईल. कारण प्रत्येक कामामध्ये थोडंसं तुम्हाला वेळ लागेल, दिरंगाई लागेल. त्यामुळे तुमच्या मनाचा तोल ढळू शकेल. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. वादविवादापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक संदर्भातले व्यवहार नीट जपून हाताळणं गरजेचं राहील. गुंतवणूक आणि खर्च यावरती नियंत्रण ठेवणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातला मंगळ आणि तृतीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि सप्तमातला वक्री मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहेत आणि पंचमातल्या हर्षलबरोबर तुमच्याच राशीतला जो बुध आहे हा त्रिकोण योग सुद्धा करणारे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असा असणार आहे. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. महत्त्वपूर्ण निर्णय कमिटमेंट प्रॉमिसेससाठीचे व्यवहार आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. काही चांगली कामं अनपेक्षितपणे सहजपणे पूर्ण होताना दिसतील. जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होऊ शकतील. त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध येणाऱ्या 2 ते 3 दिवसात बिघडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. षष्ठातला मंगळ आणि द्वितीयातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. व्ययातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे व्ययातला बुध आणि षष्ठातला मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहे. चतुर्थातला हर्षल आणि व्ययातला बुध हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण संधी तुम्हाला मिळू शकतील आणि भविष्यात जाऊन ते तुमच्यासाठी उपयुक्त सुद्धा राहतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल सहकर्मी आणि वर्षांकडून. मात्र घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या कारणांनी वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात स्वतःच्या भाववाहनातील नियंत्रण ठेवणं आजच्या दिवशी अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे फिरणं वगैरे थोडंसं जास्त होईल. येणारे 2 ते 3 दिवस फारच महत्त्वपूर्ण राहतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा वादविवाद यापासून लांब राहणं अतिशय आवश्यक राहील. गोष्टी थोड्याशा टोकाच्या सुद्धा होऊ शकतील. याकडे काळजी घ्या. तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीला शुक्र आणि पंचमातला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातला हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातला बुध आणि पंचमातला वक्री मंगळ हे परस्पर प्रतियोग करतील. लाभातला बुध आणि तृतीयातला वक्री हर्षल हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. अतिशय उत्तम आणि भाग्यकारक असा आजचा दिवस आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामे हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केट्समध्ये सुद्धा काही झटपट लाभ तुम्हाला मिळू शकतील. ते जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला काही चांगले सल्ले मिळू शकतील. मुळातच तुमच्याबद्दलचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आहे हा जबरदस्त दिसून येईल. महत्त्वाचं म्हणजे थोडंसं आरोग्याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणार 2 ते 3 दिवसात
जे तुमचे आर्थिक व्यवहार असतील त्याकडे लक्ष द्या. त्या संदर्भातल्या काही मोठ्या चुका होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक किंवा खर्च यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला मंगळ आणि व्ययातला शुक्र याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातला हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे दशमातला बुध आणि चतुर्थातला वक्री मंगळ हे परस्पर प्रतियोग करणार आहेत. दशमातला बुध आणि द्वितीयातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज साफ सुटतील याकडे काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही कटू अनुभव येण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचे सहकर्मी यांच्याबरोबर वादविवाद होतील किंवा वरिष्ठांबरोबर सुद्धा काही खटके उडू शकतील. या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 23 जानेवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.